कुणीकडे जाणार आहे काय कस काय येणं केलं सवनाची पानं कशी काय वाटली कोण आल्यावर काय द्या लागलं होतं बोलायला एकमेकाला त्या पहिल्या सिद्धीवर लागलं होतं बोलायच्या कोणा शंकराला लागली होती बोलायला द्यावा शंकरा पार्वतीला म्हणून बाबा आता तुमच्या भेटीला भक्त नव्हता आम्हाला शेवला भक्त नाही माझ्या बाबा तर बोलायला शंकराने काय उत्तर दिलं बरं काय बोलायला लागलं होतं त्या सत्ययुगाला म्हणलं तर जेव्हा तुम्हाला यायला लागलं का 33 कोटी 17 भरली बरं काय किती पब्लिक येत आहे किती जात आहे काय माप लागत नाही घेत नाही तुम्हाला लागतं एवढं घेऊन जागे बघत माणूसने बोलायला देवाने उत्तर दिल्यावर काय लागलं होतं बोलायच्या सत्ययुगाला विठ्ठल आणि गिरजामध्ये देवा बोला पडला शब्द तुम्ही सोडून द्या बोला पण सोडून द्या तुम्हाला आहे बरकत दिलेलं बरकत माणूसने बोला शंकरांनी काय बोलणे केलं बरं काय लागलं होतं बाबा त्या येडं सांगायला बोला शंकर लागला होता म्हणाला आपल्याला भगत उद्याला तर माझ्या घरीला कच्च्या गाडीने पाणी वापर का मला तर तुम्ही तिथे बघत जाऊन द्यायचं म्हणला हो मुळे जेव्हा म्हणला तर तुम्ही खराणी देव असं बोलायला लागल्या बरोबर नाही तर ते भगत आवलं तर तुमचं सत्व जाईल म्हणला तुम्हाला इथे बिरदेव कोण म्हणणार आहे म्हणला नाही तर माझ्या नगरीला कच्च्या गाडीने पाणी वाहावं लागेल असं तर दोघांची वचनावचनी झाली असायला वचनावचनीला घेतलं आता तिथे बघत जाऊन द्यायचं म्हणून माणूस विठ्ठल आणि गिरगावले काय विचार करता वरच्या बाजूला काय विचार केला त्या सत्ययुगाला काय करायचं म्हणता वरच्या बाजूला तुम्ही त्या गावामध्ये जाऊन बसायचं माणूसने बाबा विठ्ठल आणि गिरगावला विचार केला रूप पालटल्यावर खाते गेलेला आहे रूपातलं भैरचं रूप धारण केलेलं आहे पिढीच्या झाडावर बसले असायला जेव्हा धर्मगती करणी विठ्ठल गिरगावने सांगितलं भोळ्या शंकराला म्हणलं महाराज 12 वाटा तुमचा चालू द्या 11 वाटा बंद करा आणि 1 वाट्याने तुमची यात्रा येऊ द्या तुम्हाला श्रीमंतावर काळी तीच खरा भट्टा म्हणायचं निघून जायचे अर्ध्या मनाचा भट्टा म्हणायचं मनुष्य काय झाला आता चैत्राचा महिना यात्राला घेऊन ते भोळ्या शंकराचे भरायला मनुष्य बाबा
Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ